स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आहे बघा गावचा तिसरा दिवस। आता आम्ही चाललोय हरिहरेश्वरला आणि हे बघा सगळे उठलेत, सगळे झोपेतनं आज उठले, आता उठलेले। आमचा बाबू रात्रभर जागरण करत होता तिकडे, हे बघा आता आलाय तो। आणि हे बघा सगळे जण झोपेतनं उठलेत आणि इकडे बघा पाठीमागे तुम्हाला दाखवते कसं आहे घराच्या, इकडे बघा असं आहे आमच्या घराच्या पाठीमागं। झोपलेली आहे मंडळी आणि इकडे पण बघा, हे बघा झोपलेले आहेत सगळे। तिकडे पण हे पण इकडचा पण बेडरूम भरलेला आहे, हे सगळे झोपले। आणि कोंबडा बघा बांग देते कुकू कू। इकडे बघा ह्या पण दोघी झोपलेल्या आहेत। चला किचन मध्ये जाऊया। किचन मध्ये बघा चहा ठेवली आहे, चहा बनते इकडे। आणि इकडे पप्पा आंघोळीला गेलेत, तर हरेश्वरला चाललंय। हे बघा अमृता, मी आणि मिस्टर आणि माझे पप्पा पण येतात। आता जेटीमध्ये बसले आणि हा बघा माझा भाऊ, मावशीचा मुलगा आहे माझा। तर आम्ही आता चाललोय हरेश्वरला आणि हा कुठे चाललाय ना हे सांगत नाही मला, तर जाऊ दे कुठेतरी, भलो करो देव याचं। आणि आम्ही फिरायला चाललोय। तर हे बघा जेटी चालू झाली आहे, हे बघा। हाय हाय इकडे कर ना, हाय। अरे बघा आपण आता चाललोय हरेश्वरला, आमच्या पप्पांचा लुक बघा। आले आहोत हरिहरेश्वरकडे आणि इकडे घर बघा किती छान आहेत, हॉटेल्स इथे, हे बघा खूप छान आहे। बघा फ्रेंड्स, आम्ही आता इकडे हरिहरेश्वरमध्ये गुरुजींच्या घरी आलोय, तर ते शोधतोय त्यांचं घर कुठे हरिहरेश्वरला आणि आम्हाला भेटतच नाही आहे। आणि हे बोलले मगाशी की ते दिसले मला बाहेर आणि आता कुठे गायब झाले। तर आता आम्ही चाललोय, त्यांना शोधतोय गुरुजींना। तर चला आपण बघूया कुठे आहेत ते। मग काय झालं, पूजा आहे आमची, पूजा ठेवलेली आहे। खूप छान आहे, मला खूप आवडलं। काय बरोबर सांग, कुठे इथे? जयवंत गुरुजी, जयंत जोशी। जयवंत इकडं पाणी असेल खूप, पावसाळी मजा बघायला। तर बघा फ्रेंड्स, हे हरिहरेश्वरमध्ये हे गाव आहे आतमध्ये, तर तिकडे आम्ही आलोय। आणि बघा किती छान सुंदर गाव आहे, खूप हिरवळ आहे, मोठी मोठी झाडं बघा। आणि हे बघा खूप भूक पण लागली दोघांना, काम आहे तर ते तुम्हाला दिसेलच ब्लॉगमध्ये, तुम्ही कंटिन्यू करा की काय कामासाठी आलोय। खूप छान बघा। आणि खरंच सांगते फ्रेंड्स, खूप मस्त असं गावाला छान वाटतंय, पण काय करायचं, मुंबईला तरी जावं लागणार आपल्याला। खरं सांगते, इकडे काय रोजगार असतं ना, इकडे येऊन राहिलो असतो। आमचे पप्पा तयारच आहेत इकडे राहायला। खूप छान मस्त असं वाटतं गावाला, सुंदर। आणि हे निसर्गाचं देणं बघा किती छान, ह्याच्यामुळे गावची लोक एकदम छान कडक असतात आणि कामं पण मस्त करतात। थोडी काय, कारण ते 2 टाइम मस्त जेवतात, कष्ट करतात आणि खूप। हां, तर आपण पण मुंबईला खूप कष्ट करतो, पण काय असतं, मुंबईचं थोडं वातावरण वेगळं असतं, त्याच्यामुळे केमिकल असतं, केमिकल युक्त आहे आपलं। गावची माणसं तर गावाला काय जास्त कष्ट करतात, पण इकडे कसं पोल्युशन नाहीये जास्त, आपल्याकडे हॉर्नचा आवाज आणि प्रदूषण, खूप प्रदूषण, तर त्याच्यामुळे इकडचं वातावरण खूप छान आहे आणि खूप मस्त। हे गुरुजींचं घर आहे, खूप छान आणि अप्रतिम आहे, मस्तच। पूजा परिपूर्णार्थेषु गृहेषु स्थानानि एवं ग्रहगुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्येतु। आम्ही तिकडे गुरुजींच्या इथे गेलेलो, तर आमचं थोडी पूजा होती, ती पूजा विधी झालेली आहे। आता आम्ही हरेश्वरला आलोय। हरेश्वर दक्षिण काशी म्हणतात, हे तीर्थक्षेत्रातील एक तीर्थक्षेत्र आहे हरिहरेश्वर।
तर इकडे आता आम्ही ती पूजाविधी झालेली आहे, तर पूजेचं सगळं जे सामग्री आहे ते विसर्जन करायला आलो आहे. तर चला आपण आता समुद्रकिनारी जाऊया आणि सगळं ते पूजाविधी केलेलं विसर्जन करायचं आहे आपल्याला. तर तुम्ही कंटिन्यू करा आणि ब्लॉगमध्ये. काल आपण श्रीवर्धन बीच बघितला, तर आज हरिहरेश्वरला आपण आलो आहे. बघा माझी बहीण, तिला भूक लागलेली आहे, तर त्याच्यामुळे ती चिडचिड करते. तर इकडे बघा बीचच्या किनारी असे हॉटेल्स, दुकानं वगैरे आहेत. तर बघा हरिहरेश्वरला खूपच पर्यटक आलेले आहेत फिरण्यासाठी. आणि ही वाळू बघा, किती गर्दी आहे लोकांची इकडे. हे बघा, खूप लोक आलेले आहेत फिरायला. अगं ये ना, खूप लोक आहेत बघा, गर्दीच गर्दी आहे लोकांची. आणि हा काल आपण श्रीवर्धन बीच बघितला आणि हा हरिहरेश्वर बीच आहे. हा तीर्थक्षेत्रावरती आपल्याला दशक्रिया विधी किंवा बाकी कोणते विधी असतील तर ते सगळं केले जातात. आणि हरिहरेश्वरच्या मंदिराच्या बाजूलाच सगळे ब्राह्मण राहतात, म्हणजे ब्राह्मण वस्ती आहे. त्याच्यामुळे तुम्हाला गुरुजी पटकन आणि सोप्या पद्धतीत अवेलेबल असतील. आणि आम्ही आत्ता गेलेलो ते जोशी गुरुजी आहेत, जयवंत जोशी असं त्यांचं नाव आहे. तर त्यांच्याकडे आम्ही, आणि ते आमच्या परिचयातले आहेत, म्हणजे आमच्या कुटुंबातले सगळे व्यक्ती त्यांच्याकडेच जातात. तर आपली पण पूजाविधी झालेली आहे आणि पप्पा आणि माझे मिस्टर ते आता विसर्जन करणार आहेत, जे काही आपण पूजा केली होती ते. तर बघा तुम्हाला दाखवते, इथे पप्पा आणि इथे माझे मिस्टर गेलेले आहेत विसर्जन करायला. हे होतं त्रिपिंडी श्राद्ध, जे माझ्या मिस्टरांच्या हातून करायचं राहिलं होतं. तर ते कोरोनामध्ये माझे दीर, सासू वगैरे म्हटलेच होते मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये. तर असे 3 व्यक्ती आमच्या घरातले लगातार गेलेले, त्याच्यामुळे मग आमचे त्यांचे श्राद्ध काही असे व्यवस्थित करता आले नाही. कारण मग तुम्हाला माहिती आहे कोरोनामध्ये आपल्या सगळ्यांच्या नोकऱ्या गेलेल्या, सगळंच काही हे होतं. त्याच्यामुळे मग आम्ही जास्त काही करता आलं नाही, कारण लगातार 3 व्यक्ती गेले. तर त्याच्यामुळे आम्ही आत्ता गुरुजींकडनं त्रिपिंडी श्राद्ध केलं आहे. त्रिपिंडी श्राद्ध करून आम्ही आता ते विसर्जनसुद्धा केलं आहे. हे बघा माझे मिस्टर आणि माझे वडील आहेत, तर ते विसर्जन करून आलेले आहेत. आणि आता ते विसर्जन करून आलेत. आता आम्ही हरिहरेश्वराच्या मंदिरात जाऊन महादेवाचं दर्शन घेऊन मग नाश्ता वगैरे करणार आहोत. सकाळपासून आम्ही आलो आहे, इकडे काहीच खाल्लं नव्हतं. तर आता आम्ही थोडंसं नाश्ता करू आणि मग घरी जाऊ बानकोटला. पाठीमागे बघा छोटे घरं दिसत आहेत, हे तुम्हाला राहण्यासाठी हॉटेल्स आहेत. हॉटेलचे रूम आहेत, हे स्टेसाठी आहेत. तर तुम्ही इकडे येऊ शकता हरिश्वरला. मला खूप भूक लागली हो. हे बघा खूप छान. आणि आता खरं तर इकडे स्टेसाठी खूप पर्यटक आलेत. आणि हे बघा किती गाड्या लागल्यात पाठीमागे, खूप पर्यटक आहेत. हरिहरेश्वर कालभैरव. इकडे आमच्या इकडे हरिहरेश्वर कालभैरवाचं हे मंदिर आहे. तर तुम्हाला मी दाखवते आतमध्ये जाऊन मंदिरात, तुम्ही पण दर्शन घ्या माझ्यासोबत. बघा फ्रेंड्स, आपण हरेश्वराच्या मंदिरात आलेलो आहोत आणि हे आहे आमचं हरिहरेश्वर मंदिर. तर बघा फ्रेंड्स, आता आपलं दर्शन झालेलं आहे. आतमधलं तुम्हाला काही दर्शन देता आलं नाही, कारण तिकडे मोबाईल अलाउड नव्हता. तर जेवढं दाखवता आलं तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हे बघा, आणि तिकडे त्या पाठच्या साईडला दक्षिण काशी आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे तुम्हाला. तर आपण आता इकडनं नमस्कार करून चाललो. इकडे प्रसाधन गृह आहे, तिकडे पाय धुवायचं. तर बघा फ्रेंड्स, आपण आलो आहोत हॉटेल अगस्तुती भूमीमध्ये आलो आहोत नाश्ता करायला. हरिहरेश्वराचं दर्शन झालं आहे आणि आपण इकडे नाश्ता करता करता हे बघा मी काय इकडचं म्हणजे जे प्रसिद्ध आहे ते खायला घेतलेलं आहे. तर तुम्हाला दाखवते मी खायला काय घेतलं आहे आणि आम्ही काय खाणार आहोत ते पण दाखवते. खाजे घेतलेत, ह्याला खाज्या बोलतात. आणि इकडे हे कडक लाडू आहेत आणि हे फणसाचे काप आहेत, फणसाचे काप तळलेले. आणि हे आहे कोकोनट चिक्की. आणि ही कोकोनट चिक्की आणि ही
शेंगदाण्याच्या कुटाची चिक्की आहे. तर एवढं सगळं मी इकडचं घेतलेलं आहे. आता बघूया पुढे आपल्याला काय भेटते. आगळ कोकम तर मी घेतले आहेत तिकडनं, श्रीवर्धन बीचवर ना कोकम घेतले होते. आणि आता आपण नाश्ता मागवलाय, बघूया काय नाश्ता आणि कशी टेस्ट आहे तुम्हाला सांगते. तर ही बघा, हिला खूप भूक लागली आहे, चिरचिर करते. आणि हे बघा आमचे पप्पा, वडील बघा आमचे. विशेष काय आहे ते सांगा. विशेष काय आहे माहिती आहे का, इकडे आमचं आज सोमवारच्या दिवशी चांगलं हरिहरेश्वराचं दर्शन झालं आणि खूप पर्यटक पण आलेले आहेत. आज खूप गर्दी आहे इकडे दर्शनाला, तर आम्हाला वेळ लागला पण खूप छान दर्शन झालं आमचं. आता आम्ही तिकडे नाश्ता वगैरे केला, मिसळ पाव वगैरे खाल्ला आणि आता आम्ही निघालोय वानकोटला. पण इकडे हरिहरेश्वराच्या गेटजवळ आम्हाला काही रिक्षाच भेटत नाही, खूप वेळ झाला. हे बघा आम्ही कंटाळलो, काय विक्रम येतच नाही आहेत, विक्रम वेताळ पण नाही येत आहे. आणि हा बघा वेताळ इकडं गाडीचं वेट करतोय, पण इकडं काय भेटतच नाही, खूप कंटाळा आला. तर ऊन पण तापलंय बघा. तुम्हाला हरिहरेश्वराचं गेट दाखवते. हरिहरेश्वरचा हा मेन गेट आहे, इकडनं आतमध्ये जाऊ शकता तुम्ही. आणि इकडनं आम्हाला गावात जायला गाडी येणार, पण ती येतच नाही आहे. तर काय करायचं, दुपार झाली, ऊन तापलाय आणि ही पण तापतंय, काय करायचं आता. आणि हे जे आहेत ना इकडे घर, ते तुम्हाला रेस्टॉरंट आहेत, ते तुम्हाला राहायला मिळणार. आणि असे खूप छान छान इकडे तुम्हाला जेवणाची सोय आहे. आरुष कॉटेज रूम उपलब्ध, आरुष कॉटेज नाव आहे ह्यांचं. तर तुम्ही इकडे या आणि ह्यांना भेटा, राजेंद्रांना, आणि ह्यांचं नाव सांगा, मार खावा. तर बघा फ्रेंड्स, आज आहे होळीचा सण. तर आमच्याकडे असं देवाला नारळ देतात, सगळीकडे असं जागेवाल्याला नारळ देतात. तर अशी नारळ देण्याची प्रथा आहे कोकणात होळीच्या दिवशी. तर तेच नारळ आमची काकी देवाला नमसवून नारळ देते आणि आम्ही सगळेजण नमस्कार करतोय. आणि घरीसुद्धा आम्ही मगाशी चालू आहे, पण ब्लॉग आत्ता स्टार्ट केला आहे, खूप दमलो होतो त्याच्यामुळे. आता तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग. आज आहे होळी. त्यांना काय आज रक्त कामा नाही, काय रोग राही जिकडं असं तिकडे परत कुणाला काय लागतं कामा नाही. आणि तुला मी पोटमीचं नागरिक झालं रे. महादेव गणपती बाप्पा मोरया. गुड्डी ताई. तर बघा आज आहे होळी. तर होळीच्या दिवशी ना आज आमच्याकडे पुरणपोळ्या करतोय आम्ही. आणि इकडे बघा वहिनी तांदूळ निवडते. तर आता आपण काय स्वयंपाक बनवतोय ते किचन मध्ये बघूया. तर आज बघा होळी आहे, तुम्हाला सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. आणि इकडे बघा पुरणपोळ्या चालल्यात आज पहिल्यांदा ह्या वर्षी आमच्याकडे. पुरणपोळीला नाही, सॉरी, होळीला सगळेजण फॅमिली एकत्र आहेत. तर पुरणपोळ्या अर्ध्या भाजतायत आतमध्ये, आता एवढ्या राहिल्यात बनवायच्या. आणि हे बघा बनवतात, पुरणपोळ्या झाल्यात इथे अर्ध्या. आणि ते वांग बटाट्याची भाजी. आणि हे बघा, नाही थांबा, आणि विषय असा आहे बघा, इकडे कीड आलेली आहे, ही बघा वांग्यात ना. कसं आता तिला संध्याकाळ झाली, बाहेर नाही टाकायचं. कसं आमची आजी वगैरे येते होळीच्या सणाला, हे बघा आजी बी येते होळीच्या सणाला. आज कसं आमच्या कोकणात ना सगळ्यांना मान देतात, दारूचा नाही, सॉरी, नारळाचा मान देतात. तर असं आपली आजी बी येते ना, वासाने येतात, त्याच्यामुळे तिला वाटते माझी फॅमिली जेवते. तर हे बघा आमची आजी ना काकू फेकताय बिचारीला. आणि इकडे बघा आता ही शेंगा बटाट्याची आमटी केली आम्ही, शेंग वटाणा. वाव, काय तर्री आली, टुई टुई. हा हा, पातळ पाणी शिजसपर्यंत ते घट्ट होणार. तर इकडे बघा हे वांग, सॉरी, शेंगा आणि वटाणा ह्याची आमटी आहे. आणि इकडे पुरणपोळ्या ही भाजते. तर हे नैवेद्याच्या पुरणपोळ्या आहेत, हे बघा, हे छोट्या नैवेद्यासाठी बनतात. आणि इकडे आपण आता वांग आणि बटाट्याची, हो, वांग बटाट्याची उकडी भाजी करणार आहोत. तर आणि हे बघा बाकीचे छोटी मंडळी इकडे बसली आहे सगळे. तर बघा फ्रेंड्स, आमच्या दादाचे कोंबडे बघा, हे बघा बघा कसं ऐकतात कोंबडे पण. आतमध्ये गेला कोंबडा. भारी
आता गलती घेऊन कोण आहे तो? उमाच्या बाहेर मार फ्रेंड्स, तर बघा आता आम्ही होळी लावायला निघालोय. आमच्या इकडची होळी ना रात्री, आता किती वाजले पप्पा? तर बघा आमच्या इकडची होळी आहे ना रात्री 11:40 झालेत. आता आम्ही सगळे फॅमिली मेंबर्स निघालोय बघा. आता आम्ही तिकडे होळी लावायला निघालोय. इकडे थोडं लाईटचे हे कमी आहेत, लाईटचे पोल कमी आहेत. मुंबईसारखं जास्त पोल नाही आहेत, त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला ब्लर दिसत असेल. आणि आपला कॅमेरा क्वालिटी पण एवढी काही खास नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही थोडं समजून घ्या. आणि हे बघा, तर बघा फ्रेंड्स, आलो आहे आम्ही होळीजवळ. तर ही आहे आमच्या गावाला 2 मंडळ आहेत, एक उगवात एक मावलात, एक गणेश मंडळ एक चंद्रोदय मंडळ. तर ही चंद्रोदय मंडळाची पहिली होळी लागते, मग नंतर मोठी होळी तिकडे असते गणेश मंदिरात. तर ती सुद्धा तुम्हाला दाखवते. आणि हे सगळे आमचे गावकरी आलेले आहेत. तर तुम्ही आजचा व्लॉग नक्की बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आमच्या गावचा होम बोलतात गावी, होळी म्हणत नाहीत कोण. तर चालू झाले आता होम लागायला, तर तुम्ही नक्की बघा आणि कंटिन्यू करा. ओळखीच्या भेटी हा काय कोमजल मला, ओळखीच्या भेटी हा काय कोमजल हो कोम गेला आडवा तीन बागी, कोम गेला आडवा तीन बागी, कोम गेला ब्राह्मणाच्या वल्ले, कोम गेला ब्राह्मणाच्या वल्ले, ब्राह्मण दादानी कोम उजवून द्यावा, पाठी आहे थोडं. सोनियाचे नाथ बंध रुपियाचे ठसे, सोनियाचे नाथ बंध रुपियाचे ठसे. सर्वांनी चूल पेटून घ्यायची आहे. आली पालकी आपण काळोंबा देव बसे, आली पालकी आपण काळोंबा देवी बसे. तर बघा फ्रेंड्स, ही आहे माझी अनु आत्या. आणि त्यांच्या आणि माझे मामा जे कमळाकर मामा आहेत, ते त्यांच्या स्वखर्चाने हे सरबत म्हणजे ज्यूस आहेत ते वाटतात. दरवर्षी बनवलेला असतो ज्यूस. ते ह्यावेळेस अशा बॉटल वाटत आहेत. आणि माझ्या आत्या आणि मामा दोघंही खूप हौशी आहेत. आणि इकडची होळी झालेली आहे, लागलेली. आता आम्ही चाललो आहे तिकडच्या मंदिरात, गणेश मंदिरात. हे आपलं दत्त मंदिर आहे. तर इकडची होळी लागलेली आहे. आता आपण चाललो आहे गणेश मंदिरात. आणि
फेकेल ते कॅमेऱ्यात कैद होईल. तरी कोणी नारळ न फेकता नारळ समोर आणून टाकायचं आहे, याची प्रत्येकाने दक्षता घ्यायची आहे. आणि सालाबादप्रमाणे होळीचे जे मानकरी आहेत त्यांना कृपया विनंती, तुझ्या डोळ्यावर लाईट येते. पहिला उदपन कोटे जनमिला, कलकीच्या बेटी एक कोम जनमिला. तो हा कोम गेला वाकडा तीन भागी. तो हा कोम गेला लोहाराच्या घरी. लोहारा दादा कोम शिदा करून द्यावा. तो हा कोम गेला तांबटाच्या घरी. दादा कोम तांब्यानी मरवावा. सोनियाचे नाथ बंधू रुपियाचे ठसे. याली पालकी आपण शौरकरणी देवी बसे. सोनियाचे नाथ बंधू रुपियाचे ठसे. याली पालकी आपण कळंबा देवी बसे. नाथ बंधू रुपियाचे ठसे. याली पालकी आपण बापूजी देव बसे. सोनियाचे नाथ बंधू रुपियाचे ठसे.
तर बघा फ्रेंड्स, आज आहे धुलीवंदनचा दिवस आणि आम्ही निघालोत मुंबईला जायला. तर मस्त मजा केली, 3 दिवस गावाला राहिलो आणि आम्ही पूर्ण आता सगळी फॅमिलीच मुंबईला जायला निघालो आहे. बाकीचे सगळे गावचे गावी आहेत, मुंबईला जाणारे सगळे आम्ही लोक निघालो आहेत. तर खूप छान मज्जा केली, 3 दिवस गावाला होतो आणि आज आहे धुलीवंदनाचा दिवस. तर जे काही गावात घडलं ते तुमच्यासोबत शेअर केलं आहे मी. धुलीवंदनाला आमच्या इकडे होळीला पाणी घालतात आणि होळ्या दर्यात असे जातात लोक फिरायला आणि खूप मज्जा करतात, ते सुद्धा मी शेअर केलं आहे व्हिडिओमध्ये. तर तुम्ही व्हिडिओत नक्की बघा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा.